यवतमाल जिला शिक्षक महासंघ की ओर से 24 मई को विभागीय आयुक्त कार्यालय पर धरने आंदोलन किया गया। भारत का कोई भी बच्चा अमीर हो या गरीब, पर शिक्षा का हक सभी को समान है। महाराष्ट्र शासन का 20 से अधिक पट संख्या नहीं होने वाले विद्यालय बंद करने का कोई आदेश न होते हुए भी 81 विद्यालय बंद करने का 81 विद्यालय बंद किए गए, जिसे जल्द से जल्द शुरू किया जाए। ऐसी मांग शासन निर्णय अनुसार 1 से 5वीं 1 किलोमीटर और 8वीं से 10वीं के लिए 3 किलोमीटर शिक्षा सुविधा उपलब्ध करने आदेश होते हुए भी ऐसे अन्य झूठे कारण बताकर यह महाविद्यालय बंद न किए जाए। शिक्षक की वेतन श्रेणी जल्द से जल्द दी जाए। विस्तार अधिकारी के पद पर शिक्षक संवर्ग से चुने गए विषय शिक्षकों को लिया जाए और साथ में शिक्षकों की वेतन श्रेणी ही दी जाए। ऐसे विभिन्न मांगों को लेकर विभागीय आयुक्त कार्यालय पर धरने आंदोलन किया गया। 20 पटसंख्येपेक्षा अधिक पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचे कोणतेही निर्देश नसताना किंवा शासन स्तरावरून कोणताही निर्णय झाला नसताना यवतमाळ जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील 81 शाळा 2 मेला एक आदेश निर्गमित करून बंद केलेले आहे। ह्या शाळा पूर्ववत सुरू कराव्यात ही प्रामुख्याने आमची मागणी आहे। आरटी कायदा 2011 मध्ये असलेल्या तरतुदीनुसार 1 किलोमीटरच्या आतमध्ये प्राथमिक शिक्षण आणि 3 किलोमीटरच्या आतमध्ये उच्च प्राथमिक शिक्षण स्थापित करण्याच्या संदर्भामध्ये स्पष्टपणे निर्देश त्या कायद्यामध्ये आहे। त्या तरतुदी डावलून जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकारी यांनी आदेश निर्गमित करून बालकांच्या हक्काच्या शाळा बंद केलेल्या आहेत। त्याचा निषेध म्हणून आम्ही आज 3ऱ्या टप्प्यावर आयुक्त कार्यालयावर हे आंदोलन करतो आहोत। तद्वतच या मागण्याच्या व्यतिरिक्त जिल्ह्यामध्ये शिक्षकांची जी काही रिक्त पदं आहे ती रिक्त पदं भरल्या गेली पाहिजे। उच्च श्रेणी मुख्याध्यापकांच्या पदोन्नत्या गेल्या 8 वर्षापासून झालेल्या नाहीत, त्या झाल्या पाहिजे। व्हीसीएन ब्युरो, अमरावती।